नमस्कार, मी पायल. आपलं नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. कशा आहात? मी मस्त असाल, मजेत असाल आणि दिवाळी छान सेलिब्रेट केली असेल. आता दिवाळी होऊन थोडे दिवस झाले आहेत, पण आता आहे ना माझे व्हिडिओ जरा लेट येत आहेत. पण समजून घ्या, गावाकडे गेले नंतर मग इथलं आणि सण म्हणलं की खूप छान सेलिब्रेट झाले पाहिजेत. त्यामुळं मग म्हटलं आपण शूट करून ठेवावं आणि नंतर मग टाकावं जसं वेळ भेटेल तसं. तर त्याच्यात आहे ना गावाकडे जाणं झालं, त्यामुळं मग काही व्हिडिओ टाकणं झालं नाही, कारण गावाकडं रेंजचा प्रॉब्लेम होता. त्यामुळं मग म्हटलं चला गावाकडून रिटर्न आपण आल्यानंतरच आपले व्हिडिओ टाकू. आणि हा दिवस आहे नरक चतुर्दशीचा. आणि नरक चतुर्दशी कशी मी सेलिब्रेट केली हे मी तुम्हाला दाखवते. आणि मस्त अशी सण आहे ना, आपण आपल्या ह्याच्याने सेलिब्रेट केले तर खूप छान वाटतात. आणि या दिवशी अभ्यंग स्नान असतं, तर मग माझी तयारी तेच चालू होती की काय काय तयारी करायची. आणि छान केलं ना आपल्यालाही मनाला प्रसन्न वाटतं आणि याच्यात वेळ जातो. पण ह्या आठवणी आपण ठेवतोच ना, मोबाईलमध्ये फोटो असतात, त्यामुळे खूप छान वाटतं या आठवणी. तर आता इथे आहे ना अभ्यंग स्नानासाठी अगोदर ते उठणं ते लावतात आणि आमच्याकडे ना मळी काढली जाते. तर त्याचीच तयारी माझी चालू आहे. आणि 2 ताटं केले आहेत. एकामध्ये उठणं साबण ते सगळं ठेवलं आहे आणि एकामध्ये ना ओवाळण्याची तयारी चालू आहे. गंध तयार करून घेतला, दिवे, साखर असं सगळं ठेवून घ्यायचं, त्यामुळं असं दिसायलाही छान वाटतं. आणि आमच्या इकडे ना या दिवशी कणकेचे किंवा कोण कोण ज्वारीच्या पिठाचे, आता आपल्याला जे आपल्याकडं असतं त्या पिठाने ना मुटके करायचे असतात आणि 2 दिवे करायचे असतात. एक दिवे आणि कणकेच्याच दिव्याने या दिवशी ओवाळलं जातं. तर असं आमच्या इकडं असतं, त्यामुळं मग मी सगळे असं छान बनवते. आणि या दिवशी आहे ना मळी म्हणजे ज्वारीचं पीठ घेतलं जातं, त्यात हळद थोडंसं दूध टाकलं जातं आणि त्यानेही सगळ्यांची असं हाताला लावलं जातं. त्याला मळी काढलं म्हणतात आमच्याकडं, तर तेही केलं जातं. तर आता इथे आहे ना मी मुटके करून घेईल आणि प्रत्येकाचे 4-4 मुटके करायचे असतात आपल्याला. आणि दिवेही करून घेणार आहे. तर आता दिवे इथं मी दोनच बनवून घेणार आहे. तर आता रिषभ तर गावाकडे गेला होता, त्यामुळे ना फक्त मला सरांसाठी आणि रिशांसाठी म्हणजे श्रीसाठी करायचे होते. तर ते ह्या दोन्हीसाठी. आणि मूळ म्हणजे आहे ना या दिवशी आम्ही लवकर उठलो होतो. म्हणजे मी आहे ना 3:45 वाजता उठले होते आणि माझी तयारी चालू होती. तर तो 4:30 वाजता माझ्या आवाजाने म्हणा की मी नाही आहे झोपलेली, तर तोही उठला आणि त्या दिवशीच आंघोळीसाठी उठला. नाही तर तो आहे ना रात्री उशिरा झोपतो आणि उशिरा उठतो. पण अभ्यंग स्नाना दिवशी आहे ना आपल्याला वासाचे छान सुगंधित तेल लावायचं असतं, मळी काढायची असते, उठणं लावायचं असतं. खरं त्याचा स्मेल इतका छान होतं. तसं मला आहे ना उठणं घरीच बनवायचं होतं, कारण श्री वापरणार होता. पण मला आहे ना साहित्य पण मी बघितलं तर एवढं अवेलेबल नव्हतं. कुठं एक असेल तर दुसरं नव्हतं, तसं झालं. त्यामुळं मग म्हटलं जाऊ द्या, यावर्षी आपण आहे ना उठणं रेडीमेडच आणू, पुढच्या वर्षी मग तयार करू. आणि कसं होतं, गडबडीत आपण करायला एक गोष्ट गेली तर ते लवकर मिळत नाही. आणि माझं अगोदर होतं की तयारी करू, पण ते माझ्या डोक्यातूनच नंतर गेलं, त्यामुळं मग असं झालं. तर इथं आहे ना उठणं लावून घेताना आहे ना त्याचं चाललं होतं. आणि असं उठण्याचं आमचं अभ्यंग स्नानाचं छान चालू होतं. आणि रिषभ नव्हता तर त्याचं आम्हाला हे वाटत होतं, पण ठीक आहे, कारण त्याला हे दिवाळीला गावाकडे जायला खूप आवडतं. त्यामुळं मग म्हटलं जाऊ दे, एक तिकडे गेला तरी एक आहे आपल्याला, त्यामुळं. आणि त्याला तो म्हणत होता तुम्ही पण या पप्पा, तुम्हाला ही मम्मा लावते, त्यासाठी तो बोलवत होता. तर आता श्रीला लावल्यानंतर मग मी सरांनाही उठणं लावून दिलं आणि नंतर मग ह्यांचे सगळ्यांचे अभ्यंग स्नान झाले. आणि सगळं झालं आहे. आणि आता देवांना अभ्यंग स्नान घालायचं आहे, कारण सकाळपासूनच ह्या धावपळीत काही बोलणं झालं नाही. पण आता निवांत झालं, थोडंसं अभ्यंग स्नान झाल्यावर आपल्याला कामं सुटके असते. फराळ करून झालाय, आता स्वयंपाकाची तयारी. आणि आज स्वयंपाकात फक्त धपाटे करणार आहे, दही बनवणार आहे. आणि दही धपाटे खूप छान लागतात आणि आमच्या इकडं आवर्जून या दिवशी बनवले जातात, त्यामुळं करणार आहे. तर चला, तुम्हाला पहिल्यांदा तुम्हाला हॅप्पी दिवाळी आणि आता नरक चतुर्थीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर चला, मला हे फटाके उडवायचं. लहान आहे पण ते आपटे बॉम्ब मिळतात, तर काहीतरी वेगळं म्हणून घेऊन आले. तर
आता सगळ्यांचं झालं अभ्यंग स्नान, तर मग देवांना कसं ठेवायचं, तर देवांचंही चालू होतं. मला अभ्यंग स्नान त्यांनाही घालायचं होतं. उठणं ते लावून असं प्रॉपर मी देवांनाही स्नान घालणार आहे. तर त्याचीच माझी तयारी चालू होती. आणि लवकर उठल्यामुळे ना हे सगळं लवकर लवकर झालं. नाहीतर आहे ना उशिरा करायचं. आणि याचाही मुहूर्त असतो अभ्यंग स्नानाचा. त्यामुळं मग मला वाटतंय आता 6:30च्या अगोदर सगळ्यांच्या आंघोळी झाल्या पाहिजे होता. आणि त्यामुळं मग म्हटलं चला लवकर लवकर केलं तर मग आपल्यालाही थोडंसं हे होतं. आणि सण म्हणलं की आपली एवढी सगळी कामं असतातच आणि त्याला काही पर्याय नाही आपल्याला. पण या वर्षीची दिवाळी माझी खूप छान गेली. आणि तुमची कशी गेली नक्की मला सांगा. तर आहे ना आता इथं मी सगळे देव काढले आहे. आणि आज अभ्यंग स्नान आहे. तर देवांनाही मी काय करणार आहे, छान उठणं लावून त्यांनाही स्नान घालणार आहे. कारण देव ही आपल्याला महत्त्वाचे आहेत. त्यामुळं तर आता इथं त्याचीच तयारी करून घेतली. आणि त्याच्यासाठी उठणं घेतलं, त्याच्यात दूध टाकलं आणि तेच मी देवांना लावणार आहे. आणि देव पण इतके स्वच्छ निघले होते म्हणजे उठण्याने. मला वाटत होतं असं नाही का आपण त्याच्यात दूध ते टाकल्यामुळं असं चिकट होतील, पण तसं काही नाही. देव इतके स्वच्छ छान निघले होते. तर इथं एका ताटामध्ये मी देव काढले आणि आपलं आहे ना सगळं आसन ते टाकून घेतलं. आणि इथं आहे ना मी सगळ्या देवांना एका पाटावर ठेवले एक एक. आणि त्यांना सगळ्यांना आहे ना उठणं लावून घेते. दिवाळीच्या या सणामध्ये याचंही वैशिष्ट्य आहे उठण्याचं. उठणं लावल्यानंतर इतकं छान वाटतं ना, तर त्याचा स्मेल ते मला तर उठणं खूप आवडतं. माझं तर कधी कधी डोक्यात असतं की उठणंच आपण वापरत जाऊ म्हणजे आपल्याही शरीराला चांगलं. पण खरंच खूप छान असतं, आयुर्वेदिक असतं त्यामुळं. तर आता इथं सगळ्या देवांना मी उठणं लावून घेणार आणि नंतर मग देवांना स्नान घालणार. गणपती बाप्पाला पण उठणं लावून घेते. आणि उठणं थोडंसं माझ्याकडनं आहे ना पातळ झालं होतं, तर लावून घेतलं. आणि नंतर मग सगळ्या देवांना आहे ना असं ठेवून मी स्नान घातलं. तर त्यांची आज दिवाळी आहे त्यामुळं मग त्यांनाही छान स्नान घातलं. तर असे मी दिवाळी सण असं काय असेल तर त्या गोष्टी करायला मला खरंच खूप आवडतात. तर स्वामींनाही मी अभिषेक घातला. पंचामृताने या दिवशी नाही अभिषेक घातला, फक्त आहे ना असंच नॉर्मल आपलं सगळ्या देवांना उठणं लावून असं केलं. तर रामाची मूर्ती माझ्याकडे आहे ना अजून एक माझ्या भावाने आणले, तो 4 धाम करायला गेला होता तर तेव्हा घेऊन आलेला आहे. पण आता त्याचा मला अभिषेक ते करायचा होता, पण पाडव्या दिवशीच करणार आहे त्याचा अभिषेक. पण आहे ना मला कन्फ्युजनच आहे ते कधी सत्यनारायण घालावा का. तर त्यामुळं मग मी ती ठेवली आहे, सत्यनारायण ते करावं आणि नंतरच मग त्याची प्राणप्रतिष्ठा करावी त्या मूर्तीची. त्यामुळं मग आता तर नाही हे करायला घेतलं. पाडव्या दिवशी करायचा विचार होता पण त्या दिवशी पण काही करणं झालं नाही. तर असं नंतर मग सत्यनारायण ते, कारण गावाकडे गेल्यानंतर आहे ना मला ते जे गुरुजी आले होते त्यांनी सांगितलं की जी मूर्ती आणली आहे ना आणि शालिग्राम, तर त्यांची सत्यनारायण करा, पूजा करा आणि त्यानंतरच तुम्ही देवघरात ठेवा. त्यामुळं मग तसं करणार आहे मी. आणि आता असं देवघरात छान सजवलं आहे. स्वामींना नवीन कपडे घातले आहे आणि छान पूजा करून झाली आहे माझी. तर पूजा कशी वाटते नक्की सांगा. दिवाळीमध्ये ना गोड खायचा खूप कंटाळा येतो. म्हणजे ते करून ते बघून इतका कंटाळा येतं. त्यामुळे आहे ना असं तिखट थोडंसं चमचमीत खायलाच आवडतं. दिवाळी झाल्यानंतर दिवाळी खायला मजा येते. चकली करंजी दिवाळीत मला खायचं आहे ना, खरंच खूप करूनच एवढा कंटाळा येतो. त्यामुळं खाण्याचीही इच्छा होत नाही. गोड असं तिखट झणझणीत छान वाटतं. आणि इथं आहे ना मी आहे ना धपाटे करायची तयारी चालू केली. अगोदर म्हटलं पीठ मळून ठेवावं आणि गॅसची ही आज पूजा केली होती. तर ती काय मी तुम्हाला दाखवलं नाही, कारण सारखं तेच दाखवू म्हटलं की तुम्हीही बोर होतात.
आणि मग थोडंसं वेगळं वेगळं तरी पण आहे ना, आपल्या घरामध्ये जे आहे मी तेच दाखवण्याचा प्रयत्न करते. जे सण कसे सेलिब्रेट करायचं असतं त्याबद्दलच मी सांगते. कारण नॉर्मली तर आपल्या घरामध्ये सगळ्यांच्या सेमच असतं, काय 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 काय. आणि ह्या गोष्टी तर आपल्याला, आपण म्हटलो की रोज तेच तेच, पण त्या गोष्टी आपल्यालाच रोज रोज कराव्या लागतात. त्यामुळं आता उंबऱ्याचं लेपन तर आपण गुरुवारी, प्रत्येक गुरुवारी आपलं तेच रुटीन असतं की ते करावंच लागतं आपल्याला. तसं असतं. तर आता इथं मळून घेतलं आणि भाजणीचं पीठ करून आणताना याचं आहे ना, मी ह्याचंही पीठ करून आणलं होतं धपाट्याचं. तर तेही करून आणलं. त्यामुळं आहे ना पटकन पीठ घेतलं आणि त्याच्यामध्ये आपलं हिरवी मिरची आणि ह्यावेळेस आहे ना मी तीळ टाकले होते, लसूण, आलं, कोथिंबीर ठेचून, मिरची ठेचून टाकली होती, ओवा, जिरी हे सगळं टाकलं आणि मळून घेतलं होतं हळद टाकून. आणि त्यानंतर मग थोडंसं तळाव पण वाढलं आणि तळायचं नको वाटत होतं, पण तरी पण म्हणलं जाऊ दे, 2-3 तळायला येईल आणि बाकीचे आपलं धपाटे बनवता येईल, असं माझं नियोजन होतं. तर मुलं म्हणले ना असं तळायला छोटे छोटे खूप आवडतात मुलांना असं घेऊन खायला. त्यामुळं मग मी तसंही बनवले आणि धपाटेही बनवले. कारण सरांना दिवाळीचे पदार्थ सगळे तळलेलेच असतात आणि त्यामुळं मग आहे ना तळल्याला नको वाटतं. पण तरी मी आहे ना थोडंसंच 1-2 ह्याचंच करून घेतलं. कारण आहे ना कोणी आलं तर असं धपाटे नको वाटतात, असं तळल्याला बरं वाटतं. त्यामुळं मग मी तळल्याला त्यांच्यासाठी केलं आणि आहे ना आमच्यासाठी असे भाजून घेतले. तर असं मी करून घेतलं आणि छान झाले होते, इतकं टेस्टी झाले होते. कारण तेलकट खाऊन खाऊन असं कंटाळा आला होता. त्यामुळं मला धपाटे खरंच खूप छान वाटले आणि टेस्टलाही खूप छान झाले होते. आणि या रांगोळी काढायची राहिली होती, तर रांगोळीही काढून घ्यायची होती. कारण आहे ना सणामध्ये रांगोळी दारामध्ये भरपूर काढायला मला खूप आवडतं, पण वेळही तेवढा जातो. पण छान वाटते रांगोळी काढायला आणि त्याच्यात पंती लावायला, हे खरंच खूप मस्त वाटतं. तर इथं आहे ना तळून घेतले मी आणि नंतर त्रिकोणीही केले आणि गोलही केले होते. तर अशा पद्धतीनं मी कधीही धपाटे करते आणि देवालाही नैवेद्य दाखवून घेणार आहे. तर इथं देवाला नैवेद्य बटाट्याची भाजी केली होती, दही आणि धपाट्याची पुरी. तर असा नैवेद्य दाखवला आणि जे धान्य होते धनत्रयोदशीला काढलेले, म्हटलं लक्ष्मीपूजनला लागणारच आहेत म्हणून मी तिथंच ठेवून दिले होते. तर असं देवांना नैवेद्य दाखवून घेतला आणि हे अगोदर बनवून घेतलं होतं कारण माझी शंकरपाळी राहिली होती करायची. त्यामुळं या दिवशी शंकरपाळी करून घेतली. सगळेच पदार्थ आहे ना मी बनवायचं अगोदरच बनवून ठेवते, पण ह्या वर्षी जरा थोडंसं लेटच झालं. तर म्हटलं असो, लक्ष्मीपूजनला सगळं असावं, त्यामुळं मग शंकरपाळी करून घेतली आणि शंकरपाळी खरंच खूप छान झाली होती. त्याची रेसिपी काय टाकली नाही, कारण खरंच सण नाही असेल ना तर बायकांच्या मागं सगळी धावपळच असते. तर अशी करून घेतली, कारण गावाकडेही जायचं होतं मला. दरवाजा बाहेर मी असं पंथी ठेवण्यासाठी असं छान करून घेतलं होतं आणि ते दिसायला इतकं छान देतं. थर्माकोलचंच होतं पण दिसायला खूप छान दिसत होतं. मेंढोर असं सजवलं ना आपलं घर ही खूप छान वाटतं. कारण दिवाळी आहे तर असं तर सजवायलाच पाहिजे, तोरण लावलं पाहिजे. आणि रांगोळीमध्येही दिवे लावून घेतले, पण असे दिवे लावल्यानंतर आणि मी ओरिजिनल दिवे लावले होते थर्माकोल, तरी पण काही झालं नाही. तर दिवाळी म्हणजे दिव्याचा सण, त्यामुळं भरपूर दिवे हे एवढे 5 दिवसामध्ये लावायचे आणि खरंच मेंढोर असं दिवाळीत खूप छान वाटतं सजवल्यानंतर. तर असा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अजून छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार.